ॲझोस्पर्मिया. कित्येकदा आमच्याकडे असे पेशंट्स येतात जे भरपूर वर्षानुवर्ष सीमेन ॲनालिसिस करतात आणि काउंट असतो त्यांचा 0. त्यांना कोणीतरी सल्ला देतं की तुम्हाला तुमच्याकडून होणार नाही, तुम्ही डोनर घ्या. अशा पेशंट्समध्ये मला एकच सल्ला द्यावासा वाटतो की IVFचं निर्माण आणि ICSIचं निर्माण का झालं आहे, तर तुम्हाला स्वतःचं बायोलॉजिकल चाइल्ड व्हावं ह्याच कारणासाठी झालं आहे. जर तुम्ही तो बेसिक कारणच सोडून जर डोनरच स्पर्म घ्यायचे असेल तर IVF आणि ICSIचा उपयोग काय? वेल, तर जर ॲझोस्पर्मियाचा रिपोर्ट असेल तर आपल्याला पहिल्यांदा हे बघायला पाहिजे की आपले टेस्टीज फंक्शनिंग आहेत का. म्हणजे सोनोग्राफी करून कळतं आपल्याला काय हॉर्मोनल टेस्ट असतात जसं की FSH, प्रोलॅक्टिन, LH. त्यामुळे आपल्याला कळतं की अरे आपले स्पर्म चांगले क्वालिटीचे आहेत. मात्र स्पर्म निघताना 0 येत आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगते काय होतं, अंडाशयाला एक पाईप असते व्यास डिफरन्स, जे पुरुषांच्या लिंगाला अटॅच होऊन ते सीमेन बाहेर पडतं. कित्येकदा असं होतं की ती जी पाईप आहे ती चोकअप होते. तर एकदम सोप्या लँग्वेजमध्ये जर ती ट्यूब चोकअप झाली तर टेस्टीजमधले जरी स्पर्म बनत असेल तर ते बाहेर नाही पडत. बाहेर फक्त द्रव्य पडतं आणि त्याच्यामध्ये स्पर्म काउंट 0 असतात. अशा पेशंटचा रिपोर्ट नेहमी ॲझोस्पर्मिया येतो. आपल्याला हॉर्मोनल टेस्ट करायला पाहिजे ज्याच्याने आपल्याला कळेल की तुमची टेस्टीज फंक्शनिंग आहे का. आता तुम्ही म्हणाल जर फंक्शनिंग असेल तरी काय झालं, रिपोर्ट तर ॲझोस्पर्मियाचाच आहे ना. पण असं नाही आहे. जर टेस्टीज फंक्शनिंग चांगली असेल आणि रिपोर्ट जरी ॲझोस्पर्मियाचा असेल तरी आम्ही तुमच्या अंडाशयातून एक छोटंसं पाणी काढून किंवा अंडाशयामधून 2 ते 3 mm असं एक छोटंसं बाईट घेऊन तुमच्या त्या टिश्यूमध्ये बघू शकतो की तुमच्या त्या टिश्यूमध्ये स्पर्म आहे का. ऑफकोर्स हे एक अँड्रोलॉजिस्टच करतात. पूर्ण भूल देऊन पूर्ण प्रिकॉशनमध्ये केली जाते. आणि जर त्याच्यामध्ये स्पर्म असतील तर नक्की तुम्हाला तुमचे बायोलॉजिकल चाइल्ड होऊ शकतं.